अहमदाबादमध्ये लाखो प्रेक्षकांच्या जयघोषात भारताने विश्वचषक जिंकला। स्टेडियममध्ये फटाके, सेलिब्रेशन, कॅमेऱ्यांचे फ्लॅश आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी भारतीय टीम। पण काही तासांनंतरच त्याच टीमचा एक खेळाडू पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसला। डोक्यावर कॅप, चेहऱ्यावर मास्क, अंगावर फुल स्लीव्हचा टी-शर्ट। ओळख लपवून तो पहाटेच्या अंधारामध्ये रेल्वे स्टेशनकडे निघालेला। तो म्हणजे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे। पण तुम्ही म्हणाल, प्रियंका, शिवम दुबे ट्रेनमध्ये का जाईल? सांगते। भारताने आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अहमदाबादहून मुंबईला परतण्यासाठी एकही फ्लाईट उपलब्ध नव्हती। पण शिवमला एकच घाई होती, ती म्हणजे घरी जाण्याची। घरी असलेल्या आपल्या 4 वर्षांच्या मुलगा आणि 2 वर्षांच्या मुलीला शक्य तितक्या लवकर भेटायचं होतं। मग त्याने एक वेगळाच निर्णय घेतला। पत्नी अंजुम खान आणि एका मित्रासोबत तो थेट ट्रेनने मुंबईला निघाला। 3rd ACचं तिकीट मिळालं आणि तिघांनीही शांतपणे प्रवास करण्याची योजना आखली। पण याला एकच भीती होती, कोणी ओळखलं तर, म्हणून शिवम दुबेने एक प्लॅन केला। ट्रेन सुटायच्या 5 मिनिटापूर्वीपर्यंत तो कारमध्येच थांबला आणि मग अचानक स्टेशनवर येऊन ट्रेनमध्ये चढला आणि लगेच वरच्या बर्थवर जाऊन बसला। प्रवासामध्ये एक मजेशीर प्रसंगही घडलाय। तिकीट तपासणीसाठी आलेल्या टीटीने काहीतरी संशय आणला आणि त्याने त्यांच्या पत्नीला विचारलं, शिवम दुबे कोण? तो क्रिकेटर का? क्षणाचाही विलंब न करता अंजुमने उत्तर दिलं, नाही, तो इथे कशाला येईल? आणि तिथेच तो किस्सा संपला। संपूर्ण प्रवासात शिवमला कोणी ओळखलंच नाही। पण खरी चिंता होती मुंबईमध्ये उतरण्याची, कारण एकदा ओळख पटली असती तर स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली असती। म्हणूनच ट्रेन बोरीवली रेल्वे स्टेशन येथे पोहोचण्याआधीच शिवम दुबेने पोलिसांना फोन केला। पोलिसांना सुरुवातीला वाटलं तो विमानाने येतोय, पण तो ट्रेनने प्रवास करतोय हे ऐकून ते देखील थोडे आश्चर्यचकित झाले। शेवटी पोलिसांच्या इस्कॉर्टमध्ये शिवम दुबे सुरक्षितपणे स्टेशनच्या बाहेर पडला। स्टेडियममध्ये हजारो लोकांच्या नजरेमध्ये असलेला क्रिकेट स्टार आणि दुसरीकडे कॅप आणि मास्क घालून ट्रेनच्या वरच्या बर्थवर लपून प्रवास करणारा तोच व्यक्ती। विश्वचषक जिंकल्यानंतर फक्त घरी पोहोचण्यासाठी केलेली ही सगळी धडपड आता समोर आली आहे। तुम्हाला या सगळ्या घडलेल्या किस्स्याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा।